मन मंदिरा गजर भक्तीचा. एक बापलेक होते आणि बापाने मोठं मंदिर बांधलं. सुंदर सुंदर मंदिर बांधल्यानंतर त्याला वाटलं की मुलांनी आपल्या यावं त्या मंदिरामध्ये. मुलगा हुशार होता. अरे म्हणे, बाळू चल तरी मी मंदिर कसं बांधलं ते बघायला. येईन हो. आणि बाप तसा काही फोर्स करत नव्हता बरं का. पुन्हा 4-5 वर्षे गेली. अहो येईन म्हटलं ना मी. मग असं घडलं की हा 60त आला, बाप 80त आला. अरे येतोच ना. हो येतो ना. अरे म्हणे मी आता 80त आलो. 70 वर्ष झाली मंदिर बांधून, तरी तू येतो म्हणतोयस, तरी तू येतो म्हणतोयस. बाप आजारी पडला आणि हा बापाला काही सांगितलं नाही, पण देवळात गेला. त्या श्रीहरीच्या मूर्तीकडे बघितलं, डोळे झाकले आणि राम असं म्हटल्यावर तिथेच कोसळला. कलास. अर्थ कळला का? उद्धार करण्याकरता एकदा राम म्हणणं पुष्कळ आहे, पण ते त्या पद्धतीने म्हटलं तर. राम म्हटल्याबरोबर तिथेच रामाशी एकरूप झाला. सगळे धावत आले. बाप धावत आला. अरे अरे काय झालं, अरे काय झालं, काय झालं. काही नाही म्हणाले. त्यांनी राम म्हटले आणि तिथेच रामाशी एकरूप झाले. कळलं का? एक हरी आत्मा. किती ताकद आहे रामनामामध्ये. जय जय रामकृष्ण हरी मंत्रामध्ये किती ताकद आहे. हरिनामामध्ये किती ताकद आहे. नुसतं हरी म्हटल्याबरोबर तो का जात नव्हता, तितकी त्याची मनाची तयारी झाली नव्हती की राम म्हटल्याबरोबर मला राम होता येईल. तो बाहेरून राम जपत नव्हता, पण आतून राम सोडला नव्हता, कारण रामाने त्याला सोडलं नव्हतं. सतत नामस्मरण चालू होतं, सतत नामस्मरण चालू होतं. म्हणून हरिपाठ हा नित्यनेमाने रोज जितका वेळ म्हणता येईल तितक्या वेळ म्हणावा. काय होईल मला विचारू नका. जे होईल ते तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. मला कळून काही उपयोग नाही आहे. त्याची काही प्रदर्शन करायचं नाही, काय तुम्हाला भेटलं आणि काय नाही. बरं का. अध्यात्मामध्ये काय भेटतं हे भेटलं असं वाटतं की हे भेटूनच आहे. अध्यात्मामध्ये भेटायचं काहीच नसतं, भेटूनच असतं. फक्त भेटून नाही एवढं कळत नाही. ते ज्या दिवशी कळतं त्या दिवशी कळतं की एवढ्या वर्ष काय केलं. नाही नाही, एवढ्या वर्ष फुकट केलं नाही, जे केलं त्याचं फळ आहे. मी मागे तुम्हाला पुणेकरांना आता इतक्या वर्ष सांगतो आहे म्हणजे पुष्कळसा ऐकलेलं आहे आणि पुष्कळसा अजून ऐकायचं आहे. पुष्कळसा ऐकलं आहे. आणि त्याच्यामध्ये ही एक कथा मी सांगत असतो. गौतम बुद्धाला बोधिवृक्षाखाली अध्यात्मज्ञान झालं. बरोबर आहे ना? झालं. तर काय, एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये मुलगी गेली की डागडागिणी करून, साधी मुलगी गल्लीतली तर रूपाने बरी होती, पण डागडागिणी घातल्यानंतर तुम्हाला सांगू अशी दिसते की सगळ्या ज्या जवळ येत नव्हत्या त्या जवळ येऊ लागल्या. काय गं सुंदर दिसतेस, काय गं तुझ्या पाटल्या, काय गं तुझ्या बांगड्या. काय हे कळलं का? श्रीमंतपती भेटल्यानंतर सगळे जवळ येऊ लागले. तसं गौतम बुद्धाला आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर तेजपुंज दिसू लागले, तेजस्वी दिसू लागले एकदम. सगळे शिष्य धावत आले, बघितले, अरे हे तर निराळे आहे, हे तर निराळे आहे. जे तपश्चर्या करायला गेले होते ते नाही, हे तर कोणीतरी निराळेच आहेत, कोणीतरी निराळेच आहेत. म्हणून गंमत बघा, पुढची महत्त्वाचा जे सांगतोय मुद्दा तो तिथे आहे. गेले चरणावर डोकं ठेवलं, म्हणले महाराज काय अलौकिक आहे, काय अलौकिक आहे. ते म्हणले काय झालं? नाही म्हणाले, आपल्याला काय मिळालं? आपण जे एवढं आनंदात आहात, काय मिळालं आपल्याला? काहीतरी मिळालं असल्याशिवाय एवढा आनंद दिसत नाही.
नाही का. मुलाला जर आवडीची गोष्ट मिळाली तर ते नाचत येतं घरात, आई 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 आई. हां, काय मार्क चांगले पडले तर पेपर असा हातात घेऊन येत, आई बघ आई बघ आई बघ आई बघ, नाचत येतं. तसं महाराज काय मिळालं घडलं माहिती काय माहिती आहे का. गौतम बुद्ध रडायला लागले खाली मान घालून. शिष्यांना इतकं दुःख झालं, ते म्हणाले नको तो प्रश्न विचारला आपण, चुकलं आपलं. शेवटी माफी मागितली. म्हणले महाराज आमचं चुकलं का. नाही नाही म्हणले, तुमचं चुकलं नाही, माझी मला लाज वाटली. ते म्हणले का लाज वाटली, लाज का वाटली. तुम्ही मला विचारलं काय मिळालं. मिळालं काही नाही, भरपूर गेलं. तेव्हा आहे ते कळलं. बोलणं कळलं. परमार्थामध्ये मिळवायचं काही नसतं, नको ते गेलं की आहे ते दिसतं. काय एक पडदा असेल, बाजूला गेला की मी दिसतो, म्हणजे मी नाही का, मी आहेच, मी आहेच. तसं नको ते गेलं, जे विकार होते ते गेले, आणि ते गेल्याबरोबर आहे हेच कळलं. आणि माझं मला दुःख झालं की इतक्या वर्ष तो मला धरू नये, पण मला त्याला धरता आलं नाही, आणि म्हणून मी रडलो. तसा हरी मिळवायचा नाही, तो मिळूनच आहे, पण तो कळेल कसा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. काय म्हणतात, हरिमुखाने म्हण. म्हणून हरिशब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. हरिपाठ पुढे येईल. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. इकडे तिकडे लक्ष घालू नकोस. आता जरा हरिबद्दल बोललो, आता जरा पुढे सरू. हरिपाठ का, देवपाठ का नाही. सुरुवात देव शब्दाने. त्याचं कारण असं आहे, देव अनेक आहेत, हरी फक्त एकच आहे. आज विषय मांडून ठेवतो, उद्या विस्ताराने सांगेन. काय म्हटलं मी, नाही कळलं तुम्हाला. बरं, आता सांगितल्यावर कळेल. व्यावहारिक सांगतो मग इथलंही सांगतो. वेद काळापासून सांगतो. वेद काळ, उपनिषद काळ, गीतेचा काळ, सगळ्या काळामध्ये देवाचं काय वैशिष्ट्य आहे ते सांगतो. आता बघा, हां, लग्न झालं. ही वारकऱ्याची मुलगी वारी सोडून कुठे गेली नाही. लग्न झाल्याबरोबर नाही म्हणाले आता आम्हाला जाऊन यायचं आहे. कुठे म्हणले, आमच्या देवाला. कोणचा देव, खंडोबा. बोलणं कळलं काय. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा नीट लक्षात घ्या. सासरचा देव निराळा, माहेरचा देव निराळा, आणि हे शाण्या झाल्यानंतर जो देव भेटतो तो निराळा. एका घरात जर 4 माणसं असतील ना, तर बायकोचा गुरु निराळा, नवऱ्याचा गुरु निराळा. ती एकीकडे जाईल, ती एकीकडे जाईल, ती भलतीकडे जाईल. प्रत्येकाचे देव. म्हणून आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. मला वाटतं ही संख्या जेव्हा लिहिली गेली तेव्हा तेवढी माणसंसुद्धा जगात होती की नाही याची मला कल्पना नाही. कदाचित ती माणसंच असतील, त्यांनाच शेवटी देव म्हणू लागले. कळलं तुम्हाला. म्हणून देव म्हणण्याने घोटाळा होईल, आणि हरी म्हणण्याने कोणचा देव, मला, गणपती, दत्त, दुर्गा नाही. कोणची मग देवी म्हटलं तर कोणची, तुळजापूरची का, कोल्हापूरची महालक्ष्मी का, पंढरपूरची रुक्मिणी. अहो किती भानगडी. ईश्वरी सत्ता एकच आहे, पण देव शब्दाने इतके घोटाळे झाले नाही का. एक शब्द जर नीट स्पष्ट उच्चारला तर पुन्हा विचारायची गरज नाही. आता बोलणं कळलं का. हो. काय आता आमचे डॉक्टर डोळे बसले समजा. तुमचे फॅमिली डॉक्टर कोण, डॉक्टर डोळे. मग प्रश्न मिटला ना, तुमचे डॉक्टर कोण, डॉक्टर म्हणजे कोण, डॉक्टर. पुण्यात लाखभर आहेत,
पण पिन पॉईंट झालं, अमकं अमकं म्हणजे प्रश्न मिटला, पुन्हा चर्चा करायचं काही कारण नाही. तसं कोण म्हणजे कोण, देव म्हणजे कोणचा देव. आता मला सांगा, माहेरचा जर विठोबा असेल आणि नवऱ्याचा जर खाणारा देव असेल तर त्या बाईने काय करावं. आणि उलटंही घडलंय बरं का. बायको जर पॉवरफुल असेल, अशी 2 उदाहरणं माझ्या फडावर आहेत, माझ्या डोळ्यासमोर. हे वारकरी घराणं, त्यांनी मुलांनी माळा घातल्या, पण बायको एवढ्या पॉवरफुल भेटल्या की त्यांनी माळ काढायला लावून त्याला तंगडं खायला लावलं. मी प्रवचनात आहे म्हणून नावं घेत नाही, नाही तर नावाने शिवार सांगितलं असतं आणि घ्यायचं गरज नाही, पण हे वास्तव आहे. अहो, चांगला मुलं माझ्या मागे टाळ घेऊन उभं राहिली, मला टाळू लागली. म्हटलं ह्याच्या टाळूत काहीतरी भरतं शिरलं. देव सुटला, बाबा महाराज सुटले, वारकरी सुटला आणि बायको टाळूच बसली. नाही नाही म्हणून मग ते म्हणतात ना, डोक्यावर बसली. ते असंच आहे, त्याचा अर्थच तो आहे. मग आता मला सांगा काय करावं. खाऊ लागला, मला भेटायला येतो. त्याची आई म्हणते जास्ती काही बोलू नका बरं का त्याला, पण येतोय मला, तो सुद्धा येणार नाही. मला काय करायचं आहे, माझी कुठे जागा रिकामी पडली आहे, कुठे जागा रिकामी, लाखोनी समाज आहे मागे. काय प्रश्न आला, काय आलं तर तुमचंच कल्याण आहे, नाही आलं तर तुमचंच कल्याण आहे, माझं काय आहे. आला ठीक आहे ना, आला ठीक आहे. काय मी परवाच दगडूशेठवरनं सांगितलं, असले कोणीतरी ठीक आहे, नाही तर तुम्ही 4-5 जण बसा, तेवढ्यात मी प्रवचन तितक्याच उत्साहाने करीन. माझा उत्साह मी कधीच बिघडून देत नाही, पण तुम्हाला बरं वाटणार नाही. एवढा 15-20 हजाराचा हॉल घेतलेला आणि 5च माणसं. अहो, पहिल्या दिवसापासून फुल. काय मजा आहे, काय मजा आहे त्याच्यातली. माझं म्हणणं कळलं का. हा जो तुमचा आनंद आहे, याचा आनंद कळला का. ह्यांचा काय हेतू आहे. काय अशोकराव तर म्हणत असतात की सगळ्यांना हे ज्ञान मिळावं. गाण्याचे कार्यक्रम 2-2, 3-3 लाख, 4-4, 5-5, 6-6 लाख घेणारे, ते त्यांना तेवढे देतात, त्यांनी ते फुकट कार्यक्रम होतात. हेतू काय. बाप्पाचा पैसा आहे. सर्वांना त्यांचं गाणं ऐकायला मिळावं, बाबा महाराजांचं प्रवचन ऐकायला मिळावं. पावसाचे दिवस आहेत, हॉल ACचा घ्यावा. प्रवचनसुद्धा ऐकताय ना, बसायला जर खाली नीट नसेल आणि एकदम जर गरम झालं तर ऐकतासुद्धा येणार नाही. मग त्याच्याकरता हॉल चांगला, सगळं उत्तम, सगळं उत्तम. मग नीट लक्षात घ्या. तसं देव अनेक आहेत, एक नाही अनेक आहेत. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, वेदकाळामध्ये, वेदकाळाचा जर भाग बघितला तर त्याच्यामध्ये अनेक देव आहेत. कोण कोण देव आहेत माहिती आहे का. अग्नी, सोम, वायू, वरुण, आता मोठी यादी आहे ती. पंचमहाभूत हे सुद्धा देवात मोडतात. आता यातला कोणता देव मानायचा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळेच देव. मन मंदिरा गजर भक्तीचा.